तर बातमी फलंदाजी राहील पेन पत्रकारांनी डॉक्टरांना हरवलं। पेन नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पेन येथील समाजसेवक दत्ता कांबळे यांनी 10 ते 14 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यात झालेल्या उद्घाटनीय सामन्यात पेन पत्रकारांनी उत्कृष्ट खेळ करीत पेन तालुक्यातील डॉक्टरांना पराजित केले। सदर सामन्यांचे उद्घाटन डीवायएसपी शिवाजी फडतरे, मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले आहे। यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल, वक्रतुंड मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता कांबळे, श्रीमती साधना कांबळे, पेन प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, माजी सरपंच मंगेश पाटील, विनायक पाटील, राज कडू, स्वप्नील पाटील, प्रवीण पाटील, रोहन पाटील, ओमकार डाकी आदी मान्यवर उपस्थित होते। डीके चषक 2024च्या उद्घाटन प्रसंगी नेहमीच जनतेची परमेश्वरा समान सेवा करणारे पेनचे डॉक्टर आणि लेखणीतून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पेन पत्रकार यांच्यामध्ये 4 षटकांची मैत्रीपूर्ण लढत झाली। या लढतीत डॉक्टरांनी नाणेफेक जिंकत पत्रकारांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले। कर्णधार देवा पेरवी हे नेतृत्व करणाऱ्या पेन पत्रकारांनी उत्कृष्ट खेळ करत 4 षटकात 53 धावा काढल्या व डॉक्टरांना 54 धावा काढण्याचे आव्हान दिले। मात्र नेहमीच स्वतःच्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणाऱ्या पेनच्या डॉक्टरांची धावा काढताना दमछाक झाली। त्यांना 4 षटकात 6 बाद 48 धावांपर्यंतच मजल मारता आली। 42 धावा काढणाऱ्या नित्यानंद पाटील यांना सामनावीर म्हणून गौरवण्यात आले। यावेळी डॉक्टर रोशन पाटील, डॉक्टर सचिन नाईक, डॉक्टर अभिजित पाटील, डॉक्टर आशीर्वाद मोकल, डॉक्टर प्रीतम पाटील, डॉक्टर अमोल पाटील, पत्रकार देवा पेरवी, विनायक पाटील, कमलेश ठाकूर, राजेश कांबळे, प्रदीप मोकल, सुदर्शन शेळके, मितेश जाधव, रुपेश गोडिवले, आकाश मोकल, निलेश पाटील, नित्यानंद पाटील आदींना उत्कृष्ट खेळ करीत सामन्यात रंगत आणली। सदर भव्य दिव्य क्रिकेट सामने पेणच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 10 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंत खेळवण्यात येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या, पनवेल।